मध्ये त्यांना 3 नंबरचं ग्रामविकास मंत्रीपद मिळालंय आणि ते ग्रामविकास मंत्रीपद सातत्यानं झपाट्यानं काम करून त्यांची जी गुणवत्ता जी आहे, त्यांची जी मंत्रिमंडळातली गुणवत्ता आहे ती मला अभिमानानं सांगावं वाटतं 1 नंबरची आहे आणि त्यांना जे इथलं असणाऱ्या जनतेचे आशीर्वाद आहेत. खरं जयाभाऊ, तुमचं 1 वर्ष पूर्ण झाले तुमच्या ह्या मंत्रिपदाला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. नमस्कार मंडळी, महासंवाद मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता म्हसवड नगरपालिकेची निवडणूक अगदी जोरात सुरू आहे. या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत म्हसवड गावामध्ये गेली 15 ते 20 वर्ष झालं सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे डॉक्टर प्रमोद गावडे यांच्यासोबत आज संवाद साधतोय. त्यांच्यासोबत जाणून घेऊया की म्हसवड नगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार आहे किंवा काय वातावरण आहे हे सगळं जाणून घेऊया. सर, काय सांगचाल, कसं वातावरण आहे, सध्या काय सुरू आहे म्हसवडमध्ये? म्हसवड नगरपालिकेच्या 2025 मध्ये होऊ घातलेल्या या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता बऱ्यापैकी विजय जयाभाऊंच्या पार्टीचा म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा 21-0 या फरकाने विजय हा निश्चित झालेला आहे. त्याचं कारणच असं आहे, आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ही म्हसवडच्या मध्यवर्ती भागामध्ये असणारे खान होते. आता ह्याचा इतिहास मला नेमका सांगणार नाही, पण कधीतरी ज्यावेळेला सिद्धनाथाच्या मंदिराचं ज्यावेळेला बांधकाम झालं होतं त्यावेळेला ह्या खाणीतले दगड वापरले गेले. तसं एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण असं आहे तो पूर्वीचा. आणि ही खाण म्हणजे सातत्याने इथं पाणी साठायचं, घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात होते. शहरात एका बाजूला उजव्या बाजूला माझ्या सरकारी दवाखाना आहे, डाव्या बाजूला एक मोठ्या शाळा आहे आणि इथं घाणीचं साम्राज्य होतं. पण जर कर्तृत्व श्रेष्ठ असेल, जाती धर्मापेक्षा जर तुमचं कर्तृत्व श्रेष्ठ असेल तर तुम्ही काय करू शकता ह्याचं उत्तम उदाहरण म्हटलं तर ही खाण आहे. ह्या खाणीमध्ये नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून यांच्या असणाऱ्या विकासाच्या दिशेनं किंवा विकासाच्या भूमिकेतून या ठिकाणी मोठा असं एक छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी स्मारक उभं राहतंय, एक सांस्कृतिक हॉल उभा राहतोय आणि एक विकासाचं पर्व. विकास तर होताच, परंतु विकास आता एक 80-90-100च्या गतीनं या ठिकाणी आता पाहायला लागलेला आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणून मला असं वाटतं की येत्या येऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये जयाभाऊंच्या पार्टीचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे. सर, काय सांगचाल, नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक होते, अनेकांनी तयारी देखील केली, ती सगळी तयारी, पण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पूजाताई विरकर या ताईंना तिकीट दिलं. ह्या ताई कोण आहेत किंवा त्यांचा इतिहास काय किंवा ह्यांनाच का तिकीट दिलं हे सगळं? मुळामध्ये जयाभाऊंची जी लढाई आहे ही प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई आहे. पूजाताई विरकर म्हटलं तर त्या म्हसवड मधल्या त्यांचं सासर म्हसवड आहे, त्यांचं माहेर आहे खुटबाव आहे. मुळामध्ये एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली मुलगी, त्याचं शिक्षण काय झालं, तिनं वाणिज्य विभाग BCom झालेलं आहे. वाणिज्य विभागाची दहिवडीच्या कर्मवीर भाऊराव पाटला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे आणि अतिशय घरचं सगळं बघत असताना, शेती करत असताना, आईवडिलांना मदत करत असताना त्याच्यावर शिक्षण पूर्ण करायचं. आणि तिच्या सासरची आल्यानंतर परिस्थिती सुद्धा तशीच आहे. तिचे असणारे पती असतील, संपूर्ण शेतकरी कुटुंब आहे आणि ते शेतकरी कुटुंब स्वतःचं कुटुंब चालवत असताना आपला कुठेतरी सामाजिक कार्यामध्ये विचार केला पाहिजे. आपल्याला राजकारणामध्ये जर चांगली संधी मिळेल तर संधीचं सोनं करायचं, ह्या विचारधारेतून, ह्या अशा असणाऱ्या प्रगल्भ विचारातून ती असणारी आमची ताई राजकारणामध्ये उतरले आणि जयाभाऊंनी तिची जी निवड केलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी, ती निश्चितपणे ती असणारी आमची ताई नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे ती जिंकणार आहे आणि तिच्यावरती जो विश्वास दाखवला जयकुमार गोरेभाऊंनी तो ती यशस्वी करून दाखवणार आहे. आज खरं तर जयाभाऊंच्या मंत्रिपदाला किंवा 1 वर्ष आज पूर्ण होते. काय सांगचाल की जयाभाऊंना खरंच सिद्धनाथाने किंवा शिखर शिंगणापूरच्या महादेवाने आशीर्वाद दिलता का किंवा त्यांच्या आईचा आशीर्वाद होता का हे सगळं पूर्ण होत असताना? हे बघा, मानदेश मध्ये ही देवभूमी आहे. इथं गोंदवलेकर महाराजांचं पवित्र स्थान आहे, इथं सिद्धनाथ आहे, इथं म्हसवडचा नागोबा शिदोबा आहे, बिरोबा आहे, तरच बरोबर महादेव आहे शिंगणापूरचा. आणि ह्या मातीमध्ये जन्माला असलेला बोराटवाडी सारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा रेशन दुकानदाराचा मुलगा काहीतरी ध्येय बाळगतो, आपला उद्योग व्यवसाय मोठा करतो. राजकारणात येत असताना मला तरुणांना महत्वाचं सांगायचं, आपण आपला उद्योग व्यवसाय पहिल्यांदा स्थिर करा आणि त्यानंतर राजकारणात होता. त्याचं उदाहरण म्हणजे जयाभाऊ. ज्यावेळेला त्यांचे उद्योग व्यवसाय पहिल्यांदा स्थिर केले, त्यानंतर त्यांना ज्यावेळेला वाटलं की आपण कुठेतरी आपल्या भागाचा विकास केला पाहिजे, त्यावेळेला त्यांनी जिल्हा परिषद लढवली, जिल्हा परिषद नंतर त्यांनी विधानसभा लढवली, विधानसभेमध्ये गेली सातत्यानं 20 वर्ष झालं काम करतात. आणि ह्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेल्या देवाभाऊंच्या सरकारमध्ये त्यांना 3 नंबरचं ग्रामविकास मंत्रीपद मिळालंय आणि ते ग्रामविकास मंत्रीपद सातत्यानं झपाट्यानं काम करून त्यांची जी गुणवत्ता जी आहे, त्यांची जी मंत्रिमंडळातली गुणवत्ता आहे ती मला अभिमानानं सांगावं वाटतं 1 नंबरची आहे
आणि त्यांना जे इथलं असणाऱ्या जनतेचे आशीर्वाद आहेत. खरं जयाभाऊ, तुमचं 1 वर्ष पूर्ण झाले तुमच्या ह्या मंत्रिपदाला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आणि ज्या इथं असणाऱ्या मानदेशातल्या मानखटाव मधल्या जनतेनं त्यांच्यावरती विश्वास व्यक्त केला, त्यांच्यावरती विश्वास दाखवला, त्यांना जवळजवळ 50,000च्या लीडनी निवडून दिलं, त्या मानखटाव मधील जनतेचे आभार मानतो. सर, खरं तर तुम्ही 20 वर्षापासून मानदेश बघताय. तुम्ही अनेक चळवळी केल्या, मेंढपाळ असतील, रंग कामगार असेल, यांच्या आरोग्याच्या समस्यासाठी अनेक शिबिरं किंवा उपक्रम देखील राबवता. पण आज यात्रा काल पूर्ण झाली. आपण नदीला पाणी बघितलं, पाणीमुळे आता दूध व्यवसाय वाढला. या सगळ्या गोष्टीत बदल होत चाललाय. म्हणजे स्थलांतर, तुमचा जो शब्द होता मायग्रेशन, तो कमी व्हायला लागलाय किंवा व्यवसाय माणसं स्थिर व्हायला लागली. आता आनंदाची गोष्ट आहे, मायग्रेशन व्हायचं. दिवाळीचा सण झाला, नाताची यात्रा संपली की लोक गाव सोडायचे, परंतु आता रिव्हर्स मायग्रेशन आहे. पाणी आता पाणी आलेलं आहे. जयाभाऊंच्या माध्यमातून मी स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी आहे. ज्यावेळेला स्पर्धा परीक्षा करायचो त्यावेळेला बऱ्याच वेळा असं सांगितलं जायचं की मान देशात पाणी येणं अशक्य आहे. ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व ज्यांनी अनेक वर्ष केलं त्यांच्या सुद्धा जुन्या बाईट तुम्ही बघितलं तर मान खटावला पाणी, मान देशामध्ये पाणी, या दुष्काळी भागामध्ये पाणी येणं अशक्य आहे, अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य आहेत. परंतु ह्या भागामध्ये कर्तृत्वान पुरुष जन्माला आला, त्याचं नाव आहे जयकुमार गोरे. आम्ही लाडान त्यांना जयाभाऊ म्हणतो. आणि त्यांच्या माध्यमातून ह्या भागामध्ये पाणी आलं. पाणी इथं आणण्यासाठी काय प्रयास करायला लागले ते जयाभाऊनच माहिती. ते तुम्ही त्यांची एकदा मुलाखत घ्या, ते तुम्हाला सांगतील. आणि खरं असणारं इथं असणाऱ्या ह्या दुष्काळी शेतकऱ्याचं, इथं असणाऱ्या कष्टकऱ्याचं, कोरडभाऊ शेतकऱ्याचं, माथाडी कामगाराचं, मेंढपाळाचं जीवन जे अतिशय खडतर होतं ते चांगलं करायचं काम जयाभाऊनी या ठिकाणी केलेलं आहे. आता काय सांगचाल की अगदी शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, मसवड मधले जे आता मतदार आहेत 25,000 पेक्षा जास्त, त्या मतदारांना तुम्ही एक आव्हान काय करताल की देशात सरकार, राज्यात सरकार, तालुक्यात सरकार आणि मसवड मध्ये पण कमळ का फुलवलं पाहिजे? याचं कारणच आहे की मसवड मधली जनता ही असताना मुळात इथला जो मतदार आहे तो वैचारिक मतदार आहे. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडणारा मतदार आहे तो. आणि जयाभाऊनी जी काही विकासाचा जो हा रथ चालू केलेला आहे, तो विकासाचा रथ अधिक वेगानं जर पळवायचा असेल, अधिक वेगाने ह्या भागाचा विकास करायचा असेल तर जयाभाऊंशिवाय पर्याय नाही. हे इथं असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला कळलेलं आहे. त्यामुळे इथं असणारा सर्वसामान्य माणूस असू दे, इथं असणारा कामगार असू दे, असणारा व्यापारी असू दे, इथं असणारा उद्योजक असू दे, वकील असू दे, डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, इथं असणारा प्राध्यापक, शिक्षक असू दे, ही सगळी बुद्धिजीवी मंडळी, ही सगळी कष्टकरी मंडळी मोठ्या ताकदीने जयाभाऊंच्या मागे उभं राहण्याने निश्चितपणे 21-0 तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीच्या निकाला दिवशी ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. मित्रांनो, हे होते डॉक्टर प्रमोद गावडे, जे मसवडमध्ये गेल्या 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत करते. त्यांच्यासोबत आज आपण मसवड नगरपालिकेच्या संदर्भातली चर्चा केली की मसवडमध्ये वातावरण कसं आहे, कोणाचं पारडं जड आहे, ह्या सगळी माहिती जाणून घेतली. तर आपण महासंवाद मराठी या चॅनलला युट्यूबला सबस्क्राईब करा, त्यासोबत फेसबुक आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा. धन्यवाद.